नमस्कार, मी जुईली. आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साधलाय. अनेक दिवसांपासूनचा चर्चा होत्या आणि त्या चर्चेन अखेर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोसले यांनी राजकारणात एंट्री केली. त्यामुळे साहजिकच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणं बदलणार आहेत अशाही चर्चांना ऊत आला, शक्यता वर्तवण्यात आल्या. राजकारणाची 18वी पिढी राजकारणात त्यांनी एंट्री केली, ती युवराज लखमराजे भोसले यांच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं तर या राजकारणाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे आणि राजकारणाची सुद्धा एक कास आहे. राजघराण्यानं सावंतवाडीकरांना भरभरून दिलंय आणि जनतेनंही या राजघराण्यावर तेवढंच प्रेम केलंय. आता साहजिकच युवराजांची राजकारणात झालेली एंट्री, त्यामुळे युवराजांकडूनही सावंतवाडीकरांच्या जनतेच्या अपेक्षाही तेवढ्याच उंचावल्या आहेत. त्यामुळे याच संदर्भात आज आपण संवाद साधणार आहोत युवराज लखमराजे भोसले यांच्यासोबत. येणाऱ्या काळातील त्यांच्या भूमिका आणि विकासाचं व्हिजन याबाबत बातचीत करणार आहोत. आज आहे छत्रपती शाहू महाराजांची 100वी जयंती आणि यानिमित्त हा खास संवाद आपण साधणार आहोत आणि त्यांचा येणाऱ्या काळातील भूमिका आणि व्हिजन हे सर्व प्रवास आपण उलगडणार आहोत. सर्वात प्रथम युवराज, आपलं मनपूर्वक कोकण साध लाईव्हमध्ये स्वागत. आणि युवराज्ञी श्रद्धाराजे भोसलेही आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलंही स्वागत. आपण जर पाहिलं तर लखमराजे दुसरे, त्यांच्यानंतर पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज असतील, शिवरामराजे भोसले असतील, यांचा राजकीय किंवा ही राजघराण्याचा जो वारसा आहे तो आपल्याला लाभलेला आहे. राजघराण्याचं शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, आरोग्य असेल किंवा सामाजिक असेल, या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे, मोठं योगदान आहे आणि तेच कार्य आपणही चालवत आहे. तर याबद्दल काय सांगाल? आता साधारण आपण आलो होतो इथं राजघराण्यात आलो होतो. आपण साधारण 1600 सालात आलो होतो आणि इथं भरपूर म्हणजे आपले पूर्वजांनी भरपूर काय काय केलेलं आहे आणि भरपूर सेवा केलेलं आहे. तुम्ही म्हणजे एज्युकेशनच्या कलामध्ये तर तसंच आपल्याला ते कसं त्यांनी पद्धत घेतली आहे मागे आणि असंच आता आपल्यासारखं पहिल्यासारखं राजघराण्याचं नाही आहे. आता आपण पॉलिटिक्समध्ये जाऊन आपण ह्या संदर्भात आपण कसं मदत करू शकतो लोकांना, त्यांचे अनुभव समजून घ्यायला पाहिजे. कशाला आपण एवढं थोडं गॅप पडलं मध्ये आणि लोकांचं भेट होत नव्हतं एवढं, तर आपल्याला समज आणि ते सगळं मिळत नव्हतं की त्यांना काय गरज आहे, त्यांना काय महत्त्वाचं इथलं आपल्या सिंधुदुर्गात काय पाहिजे, आपल्याला काय लागतं आहे. तर तसंच अनुभव घेऊन आपण असं काय आपल्याला मदत होईल आणि आपल्या पक्षाकडून काय मदत होईल त्यांच्यासाठी, लोकांसाठी आणि इथं सिंधुदुर्ग पुढं कसं येईल तसंच आपल्याला बघायला पाहिजे आणि तसंच आपल्या पूर्वजांनी केलेलं मदत. सर, राजघराण्याचा मोठा इतिहास आहे आणि तेच असताना जनतेसाठी त्यांनी भरभरून काम केलं आहे. म्हणजे त्या काळातील समस्या या फार वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या म्हणजे 2022मधल्या किंवा येणाऱ्या काळातील समस्या या फार वेगळ्या आहेत. तर या सगळ्याकडे म्हणजे इतिहास आणि आताच्या या गोष्टींकडे आपण कसे पाहता, याबद्दल काय सांगाल? आता कसं पहिल्यापासूनच तसं आहे आणि मला वाटतं की ती आपली जबाबदारी आहे, राजघराण्याची जबाबदारी आहे की लोकांचं आणि इथलं आजूबाजूच्या लोकांचं, इथलं सिंधुदुर्ग लोकांच्या त्यांचे अनुभव समजून घ्यायला आणि त्यांचं काय गरज आहे, त्यांची काय अपेक्षा आहे. कशाला राजघराणं ते होतं, ते सगळं लोकांमुळेच राजघराणं होतं आणि तसंच पुढं आपण असंच जाणार की लोकांना घेऊनच जाणार आहे. आपण एकटं केव्हा पण नाही असणार आणि लोकांना काय पाहिजे तेच आपण पुढं घेणारच आहे आणि एवढंच आपलं अपेक्षा आहे आणि एवढंच तसंच आपण आपल्याला काम तसंच करायचं त्या अनुभव घेऊन. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडीचं संस्थान याची इतिहासात नोंद आहे, त्याबद्दल अनेकांना माहिती असेल आणि त्यासोबतच याच राजघराण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिल्याचं सुद्धा सांगितलं जातं आहे आणि इतिहासात सुद्धा याची नोंद आहे. तर तो नेमका इतिहास काय होता आणि हे नातं नेमकं काय होतं, याबद्दल काय सांगा? आता पहिलं सांगायचं म्हणजे की खरंच म्हणजे आपले लढाई झाले होते शिवाजी महाराजांबरोबर. तेव्हा लखम सावंत होते आणि खेम सावंत होते आणि आपले 2-3 लढाई झाली होती. आपण त्याच्यामध्ये हारलो होतो
आणि नंतर आपल्याला कल्पना आली की आपलं नात होतं, जुनं नात म्हणजे आपले राजस्थानवरून आपण आलो होतो, उदयपूरवरून. आणि मग ते समज घेऊन आपले सेनापती असेल काय आपले खाली असेल सिंधुदुर्ग फोर्टच्याकडे त्यांनी ती भवानी तलवार त्यांना दिली होती. अशी आपण इतिहासामध्ये आपल्या इतिहासामध्ये आपण बघितलेलं आणि पावलं आहे आपण. पण असे भरपूर इतिहास आहेत भवानी तलवार काय आहे आणि ते आपल्या माहितीप्रमाणे अशी आहे. आणि तसंच अनुभव आम्ही असंच देतो कशा लोकांना कसं आवडतं आहेत आणि कसं इतिहास त्यांची असली तर ते वेगळं असतात लोकांची त्याच्याप्रमाणे. हा इतिहास फार मोठा आहे आणि याची इतिहासात नोंद आहे. बऱ्यापैकी लोकांना हे माहिती आहे, मात्र आताची जी नवीन पिढी आहे त्याला काहीसा हा इतिहास माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण अशीच आहे. सर, आपला सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला होता आणि हे होत असताना आताचं हे सावंतवाडी संस्थान असेल तर त्याला पाहण्यासाठी म्हणजे दूरवरून नागरिक येतात. त्यामुळे साहजिकच पर्यटनाला हातभार या माध्यमातून लागतोय. पण इतिहासाची कास धरत आता आपण नाविन्यतेकडे वळता आहात, तर पर्यटनातलं आपलं व्हिजन काय असेल आणि या पर्यटन वाढीसाठी किंवा हे सगळं होत असताना तुम्हाला श्रद्धा राजे यांचीही सुद्धा साथ लाभते, तर याबद्दल काय सांगा? आता पहिलं सांगायचं की आपलं सिंधुदुर्ग आणि ते म्हणजे नुसतं राजवाडा नाही आहे, आपले भरपूर आजूबाजूचे किल्ले पण आहे. त्याला पहिलं मला वाटतं की त्याला थोडं सुंदरता आणि त्याला थोडं डेव्हलपमेंट करायला पाहिजे. कशाला मला वाटतं की ते आपले राजवाड्यापेक्षा सुंदर असतील. म्हणजे आपले यशवंतगड असेल काय आपले रेडीचं फोर्ट असेल ते भरपूर सिंधुदुर्गचं फोर्ट असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये थोडं डेव्हलपमेंट केलं. आणि आपण म्हणतो की आपण गोवासारखं कसं नाही आहे, मला वाटतं आपण गोवावरून शिकायला पाहिजे. गोवानी त्यांनी भयंकर घाई केली, रस्ते नॅरो असतील आणि ते असतील तर आपल्याला इथं अनुभव करून प्लॅनिंग करायला पाहिजे. आणि तसंच आपले आता युवा पिढी आहे आणि त्यांना त्या क्षेत्रामध्ये शिक्षण द्यायला पाहिजे की आपण कसं डेव्हलपमेंट म्हणजे नुसते टुरिझममध्ये नसेल, टुरिझममध्ये असेल, मग आता बांधकामच्या क्षेत्रामध्ये असेल काय आपलं इंडस्ट्रीजच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्याच्यामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज असेल. तर आपल्याला ते सगळं पाहून आणि आपलं इथं आपण म्हणजे इथं शिवरामराजे आणि आपले छत्रपती ते आजी होते तर त्यांनी काय त्यांनी केले होते प्रयोग गंजिफामध्ये आणि आपल्या हस्तकलामध्ये. आता राजमाता बघतात आहे, राजमाने आपले राणीसाहेब बघतात आहे आणि युरानीसाहेब बघतात आहे त्याच्यामध्ये. तर ते कला आपण कसं पुढं घ्यायचं आणि पुढं कसं राबवायचं. कशाला आता लोकसंख्या कमी झालेली आहे, म्हणजे कोण आर्टिस्ट लोक आहे कमी झालेले आहे, ते आपण कसं वाढवायचं. लोकांना कसं त्यांना वाटतं की त्याच्यामध्ये जास्त पैसे आपल्याला मिळणार नाही, आपल्याला ते मिळणार नाही. तर आपल्याला पण वाटतं की असं वाटतं आहे. पण आपण बघतो की आपण बिझनेस वेमध्ये विचार केलं तर भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आहे ती त्यांना की पुढं वाढवायला. आणि तसंच ती कला पुढं जाईल. ते नुसतं सावंतवाडीमध्ये आलं तर मनुष्य बघायला नाही पाहिजे, ते सावंतवाडीच्या बाहेर पण दिसायला पाहिजे. असंच आपलं अनुभव आहे आणि असंच आपले युवराणीसाहेब आणि राणीसाहेब बघतात ते कलाला. मी आता युवराजनी आपल्याकडे येते. जसं सरांनी सांगितलं की त्यांना या सगळ्या कामात तुमची मदत असते आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतः लक्ष घालून पाहताय, तर तुम्ही याकडे कसं पाहताय? कारण पर्यटन हा फार महत्त्वाचा आहे, त्यातून येणाऱ्या पिढीला समृद्धता मिळणार आहे आणि त्यासाठी आपलं काम आता सुरूही झालं आहे. तर आपण कसं बघता या सगळ्या माध्यमाकडे? तर माझी एकच इच्छा आहे, आपला सिंधुदुर्ग आपला सावंतवाडी अतिसुंदर आहे, तर त्यांच्या डेव्हलपमेंट खूपच इम्पॉर्टंट आहे. सावंतवाडीच्या लोकांना, सिंधुदुर्गच्या लोकांना गर्व पाहिजे की आपलं सिंधुदुर्ग इतकी छान आहे, आपण इकट्ठा मिळून त्यांना डेव्हलप करूया. माझी इच्छा अशी आहे की आपले मुलं सिंधुदुर्गला सोडून नको आणि सिंधुदुर्गमध्ये काम करायला पाहिजे. सोशल मीडिया, इंटरनेट, सगळं फील्डमध्ये सायन्स आहे, कॉमर्स आहे, सगळं फील्ड सिंधुदुर्गमध्ये वाढवायला पाहिजे. आणि आमची हेच इच्छा आहे की टुरिझम ट्रॅव्हल मध्ये सिंधुदुर्ग नंबर 1 स्पॉटमध्ये आलं तर खूप बरं वाटेल. आणि
ते माझं मन आहे की हे तेव्हा होऊ शकेल की सर्व सिंधुदुर्ग सावंतवाडी एक साथ मिळेल आणि ते प्रयत्न करेल तर आपण पण नंबर 1मध्ये जाऊ शकते. आता तुम्ही जसं म्हणालात की युवकांनी सिंधुदुर्गाबाहेर जाता कामा नाही, इथेच राहायला हवं आणि इथूनच आपल्या जिल्ह्याला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण हे सगळं होत असताना आता युवराजांची राजकारणात एंट्री झालीच, त्यामुळे पक्षाचाही मोठा हातभार त्यांना लागणारच आहे. पण पर्यटनासाठी आपलं व्हिजन काय असेल भविष्यात, याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की आता क्षेत्र पण भरपूर आहे आणि आपल्याला माहिती आहे, तुम्ही म्हणता की आपलं टुरिझमचं डिस्ट्रिक्ट आहे, तर तसंच मला पण वाटतं की टुरिझम डिस्ट्रिक्ट असून पण आपण काय काय बेनिफिट्स आणू शकतो, म्हणजे सेंट्रलवरून आणू शकतो काय, आपल्या इथं स्टेटवरून. आपले म्हणजे इथले पण मिनिस्टर आहेत, म्हणजे आदित्य ठाकरे पण आहेत, ते पण भरपूर करतात इथल्या भागासाठी आणि मी भरपूर आनंद आहे ती असं मदत करतात आहे. ते कुठले पण पक्ष दुसरे पक्षावर असते पण ठीक आहे, पण मदत करतात आहे आणि तेच महत्त्वाचं आहे की आपण सगळे लोक मिळून करायला पाहिजे. तसंच आणि मला वाटते कोकणमध्ये आपसमध्ये भयंकर लढाई असते आणि ते असते, ते जरासं विचार बाजूला ठेवून आपण आपल्या लोकांना मदत करून आपणच मदत केलं तर आपण भरपूर पुढे जाऊ शकतो. मला वाटते कोकणचे लोक भयंकर हुशार आहे. मी बघितलं आहे की आता परीक्षामध्ये आणि त्याच्यामध्ये मी बघितलं की भरपूर समोर आहे, पण नंतर ते कामाला केव्हा लागले तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना वर जायला देत नाही आणि म्हणून ते बाहेर जायला बघतात. म्हणून आपले भरपूर लोक कोकणचे लोक बाहेर जाऊन मोठेच होतात, पण इथं राहून मोठे होत नाही. आणि तेच आपला ते अनुभव ठेवून आपल्याला बघायला पाहिजे की इथं कसे राहू शकतात आणि थोडे विचार आपल्याला बदलायला पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढं बघायला पाहिजे की काम कसं होऊ शकते. लोक आता ऑन्टरप्रेनरशिप आणि ते सगळं महत्त्वाचे आहे. कशाला इंडस्ट्रीज आपण डेव्हलप करायला पाहिजे. आपण थांबायला नाही पाहिजे की मोठं कंपनी येणार, फार्माची कंपनी येणार, ते कंपनी येणार. आपणच कंपनी उभारून घ्यायला पाहिजे, छोटं असेल किंवा मोठं असेल. आणि लोक भरपूर आहे, काम करायला लोक भरपूर आहे, त्यांचे विचार सगळे बदलून आपल्याला असं पुढं अनुभव करून करायला पाहिजे. नुसतं टुरिझम नसेल पण दुसऱ्या ॲस्पेक्ट्समध्ये पण आपण जायला पाहिजे त्याच्यामध्ये. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपण अधोरेखित केलेला आहे. इकडे आपल्या सावंतवाडीला कलावंताची खाण असं म्हणतात. अनेक कलावंत याच मातीनं अवघ्या जगालाही दिलेले आहेत. मग ते गंजिफा असेल किंवा लाकडी खेळणी, याला राजघराण्यानं तेव्हा राजाश्रय दिला होता. तर हीच कला आता पुढे जायला हवी, त्याच्यासाठी आता आपलं दोघांचंही सुद्धा काम चालू आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? आता राजमाता होते आणि मोतीराजे शिवरामराजे पण होते, तर त्यांनी भरपूर त्याच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि अजूनपर्यंत आपण पाहत होतो की थोडं हळू कमी होत होतं. आता पण युवराणी साहेब आले आणि राणीसाहेब बघतात आहे, त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहे. आपल्या गव्हर्मेंटवरून एवढं सपोर्ट नाही मिळाले, पण आता हळूहळू गव्हर्मेंटनी पण बघितलं की त्याच्यामध्ये भरपूर अनुभव आहे. आपण बघतोय की त्याला पुढं अजून कसं न्यायचं. आता म्हणजे आपण बघतोय सोशल मीडियाच्या थ्रू आणि इंटरनेटच्या माध्यमाच्या थ्रू भरपूर लोकांना कळलं आहे. आता आपण इथं हॉटेल पण चालू करतो आणि ते हॉटेल पण आपण आजच्या ओरिएंट तिथे घेतलेलं आहे. म्हणजे लोक इथं आलं तर त्यांना कलाच्याबद्दल समजायला पाहिजे. नुसतं राहून उद्या निघायचं असं नाही आहे. इथं कला समजायला पाहिजे. इथं लोकांचं कसं पद्धत आहे, राहायचं पद्धत काय आहे, इथं आजूबाजूचं काय काय म्हणजे प्राणी असेल, काय पक्षी असेल, काय दुसरं काय बघायला मिळेल. आपलं आंबोली आहे, चांगलं सुंदर आहे. आपले समुद्र आहे, वेंगुर्ला आहे, आपले मोचेमारे आहे आणि मग आपले आरुंदा सगळं आहे. तर त्याच्यामध्ये काय काय बघायला मिळेल लोकांना आणि तेच आपलं म्हणजे टुरिझम घेऊन आणि आत घेऊन मगच लोकांना बाहेर समजेल की इथलं काय आहे. आणि तेच आपला प्रयत्न चालू आहे. आणि आपलं म्हणजे आपण पुढं काय करायचं, म्हणजे GI टॅग असेल, काय आपण दुसरे काय प्रयोग असेल तर त्याचं पण प्रयत्न आपले चालू आहे. म्हणजे युवराणी साहेब बघतात त्याच्यामध्ये. तर तसंच आपलं पुढं जाऊन आपल्याला कामगार वाढून आपल्याला लोक वाढून कशाला ते कसं आहे की ते मशीनमध्ये करायला येत नाही. ते सगळं हाताचं काम आहे आणि हाताचं कला आहे. असं 1 महिन्यामध्ये शिकून
तो पुढं जाऊ शकत नाही. त्याला वर्षभर कलाची वेळ लागते. तुम्ही बघता इथे की ते जुने लोक आणि त्याच फॅमिलीमधले मुलं आणि ते तिथल्याच फॅमिलीवरून काम करतात आहे. तर तसंच आपल्याला लोक वाढून आपल्याला त्या प्रयोग आपले चालू आहेत तसंच पुढं आपण करू. युवराजनी आता युवराजांनी जसं सांगितलं की गंजिफा असेल किंवा लाकडी खेळणी असेल यात आपण स्वतः विशेष लक्ष घालतायत. तर आपला ह्या सगळ्यातला अनुभव कसा आहे? कारण आपण बाहेरून इथं आलात, राजघराण्याशी अगदी जुळवून घेतलं आणि एका वेगळ्या क्षेत्रात आपण पाऊल टाकताय. हॉटेलिंगच्या माध्यमातून एक काहीतरी वेगळा प्रयोग आपण राबवताय. तर हा आपला अनुभव कसा आहे एकंदरीत हा सगळा? गंजिफा मध्ये स्कोप खूपच आहे. आम्ही खूप प्राऊड आहे की पूर्ण इंडियामध्ये सावंतवाडी महाराष्ट्र स्टेट फक्त एक आहे जो गंजिफा प्रॅक्टिस आणि प्रमोट करतात आहे. आपल्याकडे आज 15 माणसाची टीम आहे आणि आपली तेच इच्छा आहे की जे आजी आणि आजोबाने एक टाईमवर रिवाईव्ह केले होते आम्ही ते अजून पुढे घेऊ. लोकांचे आपले नवीन यूथ आणि सर्व जनावर पण ते गंजिफा बरोबर जास्ती इन्फॉर्मेशन लोकांना माहिती पडणार पाहिजे. आणि ते गंजिफा एक इतकी सुंदर कला आहे. ते आर्ट प्रॅक्टिस करायला खूप आसान काम नाही आहे. ते आपले आर्टिस्ट 3-6 महिना ट्रेनिंग घेतात. नंतर ते हे लेवलवर पेंटिंग करतात. तर लोकांना माहिती पडणार पाहिजे की हे कला किती कठीण पण सुंदर आहे. आमची तेच इच्छा आहे की हे कला मॉडर्न युजेसवर म्हणजे की हॉटेलमध्ये आम्ही काय केलं आहे की आपलं 6 रूम्स आहे. तर 6 रूम्सवर आपण गंजिफा थीम घातले आहे. आपले टी ट्रेस घातले आहे. तर लोकांना खेळायचा नाही आहे पण ते एक टाईम हे कला बघून ते विचार करणार की हे गंजिफा आर्ट काय आहे आणि तेच लोकांना जास्ती माहिती पडणार. तर मी खाली हे माझ्या मनावर हे आहे की मी हे कला आज करते. मला इतकी गर्व आहे आणि मी हे परिवारची आभारी आहे की मला हे आर्ट आणि हे कलावर काम करायला दिलं आणि मी खूप प्रयत्न करणार की हे लोकांच्या बरोबर जास्ती पोचेल. युवराजनी जसं आपण म्हणालात की या राजघराण्यानं तुम्हाला ही संधी दिली आणि तुम्ही ही कला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. याला नक्कीच यश मिळेल आणि आमच्याही तुम्हाला शुभेच्छा असतीलच. पण आम्ही जर आता बघितलं तर युवराज आपल्याबद्दल आता भरभरून बोलत आहेत की प्रत्येक कामात तुमची साथ आहे. इतिहास पण हेच सांगतो आहे की अनेक राजे झाले, त्यांच्या राण्या झाल्या आणि त्यांच्यासुद्धा त्यांना तेवढाच भक्कम साथ होता जशी आता आपण युवराजांना देत आहे. तर आपल्या नात्याविषयी काय सांगाल? हे नातं कसं फुललं? आपण खरंच म्हणजे पहिल्यांदा आपण ज्युनियर कॉलेजमध्ये एकत्र होतो, HR कॉलेजमध्ये. पण आपण केव्हा भेट झाली नव्हती आणि केव्हा आपल्याला होत नाही. आपले कॉमन फ्रेंड्स भरपूर होते पण आपलं भेट झाली नाही. मग नंतर 3-4 वर्षानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं आणि मग मी US गेलो. तेव्हा माझी कोणतरी एक मैत्रीण होती, त्यांनी सांगितलं की असं कोणतरी येणार आहे, त्यांना मदत करा तिथं जरासं US. तर तेव्हा आपली भेट झाली होती आणि तेव्हा पण आपण नुसतं म्हणजे फ्रेंड्स होतो आणि मग आपण भरपूर म्हणजे तिथं काम बिम आम्ही केलो आणि ते केलं आणि केव्हा आपण परत आलो तेव्हा आपलं नात जुळलं आणि मग तेव्हा आपल्याला ते पण सांगतील तुम्हाला की आपलं विचार जुळले मला वाटतं त्यांच्याप्रमाणे आणि म्हणून आपण एकत्र आलो आणि म्हणून इथं पुढं येतो आणि बाकीचं ते सांगतील. आठवणी काय होत्या म्हणजे नेमकं असं केव्हा वाटलं की आपले विचार जुळत आहेत एकमेकांचे? माझं म्हणजे केव्हा पण त्यांच्यावर बोलत होतो की माझं एकच विचार होतं की आपलं सावंतवाडी आणि लोकांना मदत करायचं. माझं नुसतं एवढंच विचार होतं आणि मग ते पण म्हटलं की आपलं म्हणजे विचार जुळतं की लोकांना मदत करायचं आणि तेच आपल्याला चांगलं म्हणजे पुढे जाऊन काम करायचं. ते आहे 100% आहे म्हणजे आपल्याला थोडं फायनान्शियल ते लागतं पण लोकांना मदत करायचं आणि
ते आवड काय ते म्हणजे लोकांना असं त्यांचं विचार आणि त्यांचं चेहरा बघितलं केव्हा केव्हा त्या मदत मिळेल, काय त्यांचं काहीतरी इच्छा पुरं होईल, तर तेच आपल्याला भरपूर आनंद मिळतो त्याच्याने. तर तेच त्यांनी माझ्या तेच बघितलं आणि तेच पुढं जुडलं आणि तेच. युवराज नेहमी आपल्याकडे येते, जसं आता युवराजांनी सांगितलं की पहिली भेट माहिती पण नव्हती की असं कोणतरी आपल्याला भेटते, तुम्ही एकाच कॉलेजमध्ये होता. तर तुमच्या आठवणी काय आहेत युवराजांसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलच्या? जे दिवशी माझ्या युवराजांची भेट झाली, माझा एकच विचार होता की त्यांचं मन खूप साफ आहे, त्यांना चांगलं काम करायचं आहे आणि हे फॅमिली माणूस आहे. तर मला तेच पाहिजे होतं. माझ्या जे पण पार्टनर मी बघत होते, माझं मन तेच होतं की आम्ही दोघी अपने खुद के पैरों पे खड़े रो के लोगों के लिए अगर अच्छा कर पाए, तेच माझं मन होतं. आणि असं आपले युवराज आहे. माझी हेच इच्छा आहे की त्यांच्या मनमध्ये जो तरी आहे की त्यांना लोकांसाठी करायला आहे. आम्ही त्यांच्याशी आहे, राजघराण्याचा सपोर्ट आहे, पण आम्ही त्यांना खूप सपोर्ट करणार आणि त्यांची सगळी इच्छा पुरी करणार. युवराजने हा प्रवास थोडासा अजून उघडूया. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता आपले विचार जुळतात, मग त्यावेळी लग्नाबाबत जो विचार झाला तो नेमका काय किस्सा होता? तेव्हा युवराजांनी घरी बोलले होते, ते माझ्या बाबावर पण आले आणि मी तेव्हा होत नाही घरी. तर युवराजने माझे आईबाबांना बसवले आणि सांगितले की मी आपला सिरियस आहे, श्रद्धाला मला लग्न करायचं आहे. तर बाबा खूप खुश झाले आणि त्यांच्या परिवारचा पण खूप सपोर्ट होता. आजी, आजोबा, आजी, राणीसाहेब, राजेसाहेब फर्स्ट टाईमच त्यांनी असं सांगितलं की तुमचं मन कुठे पण आहे, आम्ही हा बोलणार आहे. तर ते खूप चांगलं वाटलं की हे फॅमिली खूप डाऊन टू अर्थ आहे. त्यांना असं काय नाही आहे, प्राईड नाही आहे की आम्ही कोई आहे. ते एकदम सिम्पल माणूस आहे आणि तेच मला खूप आवडते आणि मी खूप लकी आहे की मला हे घर मिळाले. अगदी सुंदर नातं आपलं आहे आणि अशीच जोडी कायम राहू देच हीच इच्छा. आता युवराज, महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे राजकारणासंदर्भातला. महत्त्वाचं म्हणजे 3 दशकानंतर राजघराणं हे राजकारणात उतरलं आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व हे आपण करताय आता. तर यापुढे आणि भाजप पक्षात आपली एंट्री झाली, अनेक मोठे मान्यवर होते, त्यांच्या माध्यमातून तुम्ही प्रवेश केला नुकताच, त्याच्या चर्चाही झाल्या आणि लोकांचंही लक्ष तुमच्याकडे लागलं आहे. तर नेमकं तुमची राजकीय भूमिका काय आहे आणि भविष्यातलं व्हिजन आपलं काय असेल? आता पहिलं आपलं बोलणं झालं तर ते आता मला वाटतं 1-2 वर्षापासून ते म्हणजे विचार चालू होते की केव्हा जायचं, केव्हा आपल्याला राजकारणामध्ये जायचं आहे. तर ते विचार चालू होते. भरपूर लोक म्हणत होते की तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही जायला पाहिजे. तर भरपूर विचार केला आपण, म्हणजे असं डिसिजन घेतलं नाही की एक रात्राच्या पाळीमध्ये असं घेतलं नाही. असं विचार आपण भरपूर विचार केलं होतं. राजेसाहेब, राणीसाहेब आणि युवराणीसाहेब सगळ्यांना बोलून आपण विचारात घेतलं आणि कुठलं पक्ष जॉईन करायचं आणि कुठलं ते होतं ते म्हणजे माझं आणि युवराजांचं जे डिसिजन होतं. राजेसाहेब आणि राणीसाहेबचं सपोर्ट आहेच डेफिनेटली, पण त्यांनी म्हटलं की तुम्हाला तुमचं कुठलं विजन जुळतं आहे आणि कशावर जुळतं आहे. तर आपले पंतप्रधान आहे आपले नरेंद्र मोदीजी, त्यांचे विचार आणि त्यांचे कसं आपलं इंडिया पुढं जाईल आणि कसं देश पुढं जाईल, त्यांचे विचार जुळत होते आपल्यावर. आणि तसंच आपण बघितलं की इथले पण बाकीचे कुठले पण आपले भाजप पक्षाचे असेल काय कुठं ते स्टेट असतील, आपण बघितलं की ते त्यांचे पुढं जातात आहे. आणि ॲट दी एंड कसं आहे की महत्त्वाचे म्हणजे बाकीचे पण पार्टीज असतील आणि ते असतील, पण महत्त्वाचे म्हणजे 2 मेजर पार्टीज होते ते आपले काँग्रेस होते आणि म्हणजे माझे आजोबा होते राजेसाहेब शिवरामराजे, ते काँग्रेसमध्ये होते. तर आपले विचार पण भरपूर त्यांच्यावर जुळत होते.
पण आपण बघितलं की आत्ताचं प्रेझेंट लिडरशिपच्या खाली आणि त्यांच्या लिडरशिपखाली आपण बघितलं की त्यांचे विचार भरपूर जुळतात आहे आणि त्यांचं समाजसेवक आहे आणि त्यांचं समाजमध्ये काम करणं, समाजमध्ये जाणं आणि त्यांचे अनुभव घेणं ते भरपूर होते त्याचे. तर आपल्याला भरपूर त्यांचं आवडलं आणि मग आपले देवेंद्र फडणवीसजी आहे आणि चंद्रकांत दादाजी आहे आणि नारायण राणे त्यांच्या खाली काम करणं आणि त्यांचे विचार कसे आहेत ते पण आपण बघितले आणि भयंकर जुळतात आपले आणि आपण पाहून बघितलेले आहेत. ते पण त्यांचं स्पीच देणं, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं रिस्पेक्ट देणं आपल्याला भरपूर आवडलं. असं म्हणत नाही मी बाकीचे पण भरपूर चांगले आहेत तसे म्हणत नाही, पण त्यांचं वागणं भयंकर म्हणजे मला आवडलं आणि त्यांचं नेतृत्व आणि केव्हा मी भेटलो त्यांना तर त्यांचं म्हणजे ऑरा आणि प्रेझेन्स त्यांचं चांगलं होतं आणि मला पण वाटलं की असंच आपल्याला राहायला पाहिजे. राजकारण आहे आपण राजकारणावरून आहे ते आहे डेफिनेटली आहे, पण आपल्याला पण तसंच त्यांच्यासारखं एक दिवस म्हणजे असं आपण पुढं बघतो असंच विचार आपले तसे आहे ते तसं म्हणून आपण ते पक्ष आपण जुळून घेतलं ते पहिलं एक आहे. आणि आपण बघितलं तर राजकारण आपण त्याचे पॉलिटिक्समध्ये कशा जॉईन केलं कशाला आपण बघितलं की आपल्या लोकांना इथं ह्या काळात मदत करायचं असलं आणि पुढं जायचं असलं तर आपल्याला ते बघितलं की ते एक अनुभव आहे. डेफिनेटली समाजसेवक आहे आपण करायचंच आहे आणि आपल्याला असं म्हणजे गोल्स आणि ॲस्पिरेशन्स आपण ठेवले नाही आहे. आपण ते एवढे पुढं विचार घेतले नाही. आपलं महत्त्वाचं काय आहे की लोकांची सेवा करायची आहे. पहिलं राजेसाहेब कसे होते ती लोकांमध्ये जात होते, मोठे प्रोग्राम्स घेत होते थोडे इथं तिथं, पण ते लोकांवर जाऊन बसत होते, मंदिरात जाऊन बसवते, लोकांची समज घेत होते, ते लोकांवर बसत जेवत होते, चर्चा करत होते आणि तेच आपल्याला अनुभव आहे. आणि आम्हाला कसं आहे की आपल्याला जेवणाचं आणि त्याचं भयंकर आवड आहे तर आपण पण तेच घेणार आहे की आपलं कोकणचं जेवणाचं आणि ते चांगलं आहे आणि लोकांच्यावर चर्चा विचार करणं ते जेवणावरच होतं आहे आणि तसंच लोकांवर भेट होतात. आणि आपल्याला परत पहिलं कसं होतं की लोक आणि ते सगळं लोकशाही ते सगळं एकत्र होतं. राजकारण केव्हा होतं तेव्हा म्हणजे आपलं इंडिपेंडन्स व्हायच्या अगोदर कसं होतं तसंच एकत्र होतं आणि तसंच परत आपल्याला लोकांना एकत्र आणायचं आहे. लोक भयंकर आजूबाजूला गेले, लोकांना एकत्र आणून लोकांवर काम करायचं आहे आणि लोकांना पुढं आणायचं आहे आणि तेच आपला अनुभव आहे. आम्ही पुढं येऊ ते बघायला मिळेल पुढं ते आम्हाला माहीत नाही कसं आपलं काय आहे पुढं आपलं वचून आम्हाला माहीत नाही, पण आपल्याला नुसतं सावंतवाडी सिंधुदुर्ग ते पुढं आणायचं आहे तेच आपलं एक गोल आहे. कसल्या माध्यमातून आणि कसलं होणार ते आपल्याला माहीत नाही. आपण ते विचार आपण मानतो लोकांकडून आणि लोकांचे विचार आपण घेऊन आपण पुढं घेणार आहे. नुसतं आपले विचार नाही, लोकांचे विचार महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. जसं युवराज आता आपण बोलताना सांगितले की प्रत्येक घटकाला घेऊन पुढे आपल्यासोबत घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात. अगदी सर्व पक्षीयांमध्येही तुम्ही म्हणताय की त्यांनासुद्धा सोबत घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात. पण हे करत असताना एक महत्त्वाचा प्रश्न, जर आपण बघितलं की कोल्हापूरची गादी असेल किंवा साताराची गादी असेल, त्यांचे जे राजे आहेत ते आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि भाजपाच्या माध्यमातूनच ते काम करतात. आपलीसुद्धा आता भाजपात एंट्री झालेली आहे. तर हे होत असताना आता भविष्य काळात विधानसभेच्या निवडणुका लागतात, आमदारकीची जी ऑफर आली, पक्षानं संधी दिली तर आपण ती निवडणार का, याबद्दल काय सांगा? आपण आता एवढं विचार पुढं केलं नाही आहे त्याच्याबद्दल आणि पक्ष माणसाचं पहिलं आपण लोकांचं बघतोय आणि आपण लोकांचं तीच बघणार आहे. त्याच्यानंतर काय पक्ष म्हणते ते आपण विचारात घेऊ आणि आपण बघू, पण आपण त्याच्यामध्ये काय विचार घेतले नाही आहे आणि काय आपल्याला पक्ष जबाबदारी देईल आणि काय देईल आपण तयार करायला आणि आपण पाळणार ते कसं करायचं आणि काय करायचं आणि त्यांच्या गायडन्स थ्रूच आपण करणार आहे. काय पण कशाला ते लोक आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे. आम्ही आता युवा पिढी आहे आणि आपण अजून शिकायचं आहे आणि लोकांवर अजून मिक्स व्हायला पाहिजे. तर त्यांनी काय जबाबदारी देईल आम्ही पाहायला तयार आहे.
आम्ही काय त्यांना काय विचारणार नाही, काय नाही. त्यांना बघून दे, त्यांना काय अनुभव घेऊन दे की आपण काय कसं काम करतो आणि त्यांनाच डिसिजन काय असेल ते बघून दे. युवराज राजकारणात येण्यापूर्वीसुद्धा आपलं सामाजिक कार्य असंच चालू होतं, जे आम्ही प्रत्येकानं पाहिलं, सावंतवाडीच्या जनतेनं सुद्धा पाहिलं. तर लोकांची अशी इच्छा आहे की युवराजांनी आमदारकी लढवावी. जर जनतेची मागणी असेल आणि भाजप पक्षानं जर ती संधी दिली तर आपण ती स्वीकारणार का, आणि त्याच्या माध्यमातून आपलं व्हिजन काय असेल भविष्य काळातलं? आता मला त्याच्याबद्दल मी असं सांगू शकत नाही. कशाला, मला पण समजायला पाहिजे की मी लोकांचं काम करू शकतो का नाही, लोकांचं काम होऊ शकते का नाही. कशाला, महत्त्वाचं काय की आपण विधानसभात लढू, आपण MLA होऊन जाऊ, काय होऊन जाऊ, पण लोकांना मदत झाली नाही तर काय उपयोग नाही आहे. तर मला वाटते की आपल्याला पाहून बघायला पाहिजे की आपल्याकडून होऊ शकते, माझ्याकडून मला वाटते होऊ शकते, पण लोकांनी बघायला पाहिजे. आणि आत्ताच आपण राजकारणावर असू म्हणून आम्हाला ते विधानसभेसाठी लढायचं आहे ते असं नसायला पाहिजे. लोकांनी बघायला पाहिजे की काम होऊ शकते, मगच त्यांना डिसिजन काय असेल त्यांना घेऊन दे, आणि मग आपण बघू आपण कसं आहे, कसं होऊ शकते, आणि लोकांना मदत पहिलं त्यांचं काम काय होऊ शकते आणि सावंतवाडी सिंधूदुर्ग कसं पुढं जाऊ शकते त्याच्या संदर्भाने बघूनच आपण ते डिसिजन घेऊ शकतो. धन्यवाद युवराज, धन्यवाद युवराजनी. अतिशय भरभरून बोललात आमच्याशी, आपल्या बिझी वेळापत्रकातनं सुद्धा थोडासा वेळ आमच्यासाठी दिला, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर हे होते सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले आणि त्यांच्या सौ श्रद्धाराजे भोसले. त्यांनी भविष्यातील आपल्या वाटचालीबद्दल विशद केलेलंच आहे. शिवाय खाद्यसंस्कृती असेल, पर्यटन असेल, याला सुद्धा एक नवीन दिशा देण्यासाठी ते प्रयत्न करतील असा सुद्धा विश्वास त्यांनी या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. शिवाय आपल्या नात्याबद्दल सुद्धा त्यांनी उलगडा केलेला आहे. तर हा त्यांचा प्रवास असाच चालू राहणार आहे आणि टीम कोकण साद लाईव्हकडून देखील आपणा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. इथंच थांबतोय. आपण पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साद लाईव्ह. धन्यवाद.